नमस्कार मंडळी, आज मी तुमका दाखवते तिळाचे लाडू. चला तर बनवूया तिळाचे लाडू. त्याच्यासाठी पहिल्यांदा तर मी शेंगदाणे भाजून घेतलं आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर मग त्याची सालं काढून घ्यायची. तसेच आपले तीळ पण आपले खरपूस भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत, म्हणजे त्यातला जो मॉइश्चर असता तो निघून जाता. तीळ आपले मस्तपैकी भाजले आहेत, बघू शकता तुम्ही. ते काय लालसर एक कलर इलो. त्यानंतर थोडंसं पाणी घेतलं 1 वाटी आणि त्याच्यात आपला 1/2 किलो गूळ टाकायचा. आता मी इकडे सगळं 1/2 किलोचंच प्रमाण घेतलं आहे. 1/2 किलो तीळ, 1/2 किलो गूळ आणि 1/2 किलो शेंगदाणे असं सगळं प्रमाण घेतलं आहे. आता गूळ आपला सगळा वितळून घ्यायचा. गुळाचं जाडसर असं पाक बनवायचो. गुळाचं पाक तयार झालं बघा, जाडसर असं पाक तयार झालं की त्यानंतर आपल्याला भाजलेले तीळ त्याच्यात टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तीळ जरा व्यवस्थित मिक्स झाले गुळामध्ये की त्याच्यामध्ये आपले भाजलेले शेंगदाणे जरासे मी कुटून त्याच्यामध्ये थोडेसे टाकले. तुमका हवे तर तुम्ही अख्खे शेंगदाणे पण टाकू शकता. त्यानंतर सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आणि गरम गरमच आपल्या एका आता परातीत काढून घ्यायचा आणि ते गरम असतानाच वळायचे, नाहीतर तर परत थंड झाल्यानंतर घट्ट होतात, नंतर ते आपले लाडू होचे नाही. तर आपले गरम गरम असतानाच ते पटापट वळवून घ्यायचे. घरातल्या सगळ्या माणसांची मदत घ्या आणि पटापट लाडू करून घ्या. तुम्ही बघू शकता इकडे. आणि मस्तपैकी झटपट एकदम सोपे तिळाचे लाडू तयार झाले. तुम्ही पण करा आणि कसे झाले माका कमेंटमध्ये नक्की कळवा.